आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ऑफिसला जाणं मस्ट आहे माझ्यासाठी. नाही, तुम्ही बरोबर बोलताय, पण बिझनेस चालवण्यासाठी नीट असणं गरजेचं आहे ना. आणि तुमची तब्येत ठणठणीत असली तरच तुमचं कामावर लक्ष लागेल, बरोबर ना मॅडम? बिझनेस साठी का होईना 2-3 दिवस आराम करा ना. आणि बघा, 2-3 दिवसांनी असं काही फारसा फरक नाही पडणार आहे. आणि राहिला विषय ऑफिसच्या कामांचा, तर त्या ऑफिस मधली सगळी कामं करायला देवांश सर आहेत ना. आउट. जस्ट डोंट ईट माय ब्रेन. गो. आई आले आले. वरुण, हे बघ, हा घे डबा. आणि हे बघ, गडबड करू नकोस, शांतपणे काम कर. आणि त्यांना नीट विचारून घे, माझं काम काय, माझ्यावर कोणत्या जबाबदाऱ्या आहेत. हा, आणि एवढ्या सगळ्या गडबडीत डबा खायला विसरू नकोस. हो हो हो, मी सगळं करेन. अगं, तू मला अशा इन्स्ट्रक्शन्स देते जणू काय माझ्या शाळेचा पहिला दिवस आहे. शाळेचा नाही, पण कामाचा पहिला दिवस आहे. आणि तू कितीही मोठा झाला ना तरी माझ्यासाठी लहानच आहेस. बरं, निघू आता, नाही तर पहिल्याच दिवशी उशीर होईल. नाही, थांबा, आले. अगं आई, आता काय? आले रे. हे हे अगं, डबा दिलाय तू ऑलरेडी. लाडू आहे त्याच्यात. मधल्या वेळी भूक लागली ना तर खाऊन घे. आणि हो, तुझ्या त्या नवीन मित्रांना पण दे. धर. बरं, ठीक. तुला यश मिळू दे तुझ्या कामात. आणि गाडी सावकाश चालवायची. हेल्मेट घालायला विसरू नको. आणि उगाच जास्त उन्हात अनात फिरू नकोस. हा काय? हे घे. अरे वरुण, अरे थांब थांब, 1-2 मिनिटं थांब. चांगल्या कामाला निघालायस ना, दही साखर घे. असू दे असू दे असू दे. यशस्वी भव, खूप पैसे कमव. काय, कुठे लागली आहे नोकरी? म्हणजे सरकारी नोकरी आहे, प्रायव्हेट नोकरी? अगं बाई, मी तरी काय प्रश्न विचारतीये. आता माझा भाचा एवढा हुशार म्हटल्यावर चांगलीच नोकरी लागली असणार, नाही का? छान एसीत बसून नोकरी करणार माझा भाचा, हो ना? मामी, तुला वाटतंय तसा कोणताच जॉब नाहीये. मी डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला लागलोय. अगं बाई, म्हणजे ते इकडचं पार्सल तिकडे देतात ते? असू दे, काही हरकत नाही. कामाला लागलायस ना, ते महत्वाचं, नाही का? पगार कमीच असेल ना मग? असू दे, जो काही असेल तो. पण महिन्याचा पूर्ण पगार माझ्या हातात द्यायचा. लक्षात ठेव, थेंबे थेंबे तळे साचे. म्हणजे कसं, हळूहळू का होईना कर्ज पिटेल तुमचं. मग तुम्ही तुमच्या मार्गाला मोकळे, आम्ही आमच्या मार्गाला मोकळे, नाही का? अरे वरुण, कुठं बाहेर निघालायस? अहो, बरं झालं आलात. वरून नोकरीवर निघालाय. आशीर्वाद द्या त्याला तुमचा. भाई, बहिणीने अर्धवट ठेवलेलं कर्ज फेडणारे पोरगा. मला तर इतका अभिमान वाटतोय वरून तुझा. वरुण, मामी म्हणते ते खरे. आधीच्या आधी आत हो, कुठेही जायची गरज नाहीये. तुझ्या ताईने काय सांगितलंय लक्षात आहे ना? तुझं शिक्षण पूर्ण होईस्तोवर तू नोकरीचा विचार सुद्धा मनात आणायचा नाहीयेस. आणि मी जिवंत आहे अजून. काय पैसे लागतील ते कसे आणायचे, कुठून आणायचे हे मी बघीन ना. त्यासाठी वरुणनी पैसे कमवून आणायची गरज नाहीये. अरे मामा, तू इतके वर्ष करतच आलायस,
आणि याआधी सईताई होती ना तुझ्या मदतीला. पण आता मी मोठा झालोय, मी पण काही जबाबदाऱ्या घ्यायला हव्या ना. आणि खरं सांगू, मला ना रोज घरात पैशांवरनं वाद झालेले नकोय. मला मामीचं कर्ज लवकरात लवकर फेडून टाकायचंय. तुझ्यावरचं थोडं जरी प्रेशर मी कमी करू शकलो ना तरी मला बरं वाटेल. आणि ताईच्या माघारी मला ही जबाबदारी घेणं भाग आहे ना. आणि मामा अशी कितीतरी मुलं आहेत की जी कामं करता करता शिक्षण सांभाळतात. मी जॉब करतोय, नोकरी करतोय, याचा अर्थ मी शिक्षण सोडून दिलंय असं नाहीये. मी करीन दोन्ही मॅनेज. मामा, तू प्लीज मला अडवू नकोस ना. मला खरं तर आता तुझ्या आशीर्वादांची गरज आहे. आता तू ठरवलंच आहेस तर मग यशस्वी हो. काळजी घे. ये. सर, मी ऑफिसला चाललोय. एक मिनिट थांबा. भैरवी आई पण ऑफिसला येत आहे. मग सर, भैरवी मॅडम अजून पूर्णपणे बऱ्या नाही झालेल्या. त्यांना आरामाची गरज आहे. आणि त्या जर ऑफिसला गेल्या तर पूर्णपणे बऱ्या कशा होणार त्या? मी त्यांना समजून सांगितलं पण त्या माझं काही ऐकत नाहीये. तुम्ही जरा त्यांना एकदा सांगा ना, तुमचं ऐकतील ते. ओके, मी बघतो काहीतरी. हा आई बोल. हा वरुण, कुठेस रे तू? मी ढोकाळी नाका. अरे बापरे, मगाशी फोन केला तर गणेश पाड्यात होताच आणि आता एवढ्या लांब गेलास? अगं आई, आता जिथे पार्सल असेल तिथे जावं लागतं आम्हाला. तोच जॉब आहे ना. अरे एवढ्या उन्हातान्हाचा फिरतोस. वरून भरपूर पाणी पी बर का, नाहीतर चक्कर येते. काय? हो आई, तू नको काळजी करू. काळजी तर लागून राहणार मरे. तुझ्या कामाचा पहिला दिवस आहे. वरुण, जमतंय ना तुला? हो, जमतंय. बरं बरं, मी तुझा फार वेळ घेत नाही, पण ऐक, कामाच्या गडबडीत जेवायला विसरू नको. वेळेवारी खाऊन घे.
हो आता हे एक पार्सल डिलिव्हर केलं ना की जेवणारच आहे. नक्की खाशील ना, नाहीतर तुझी तक्रार करेन ताईकडे तुझ्या. आई इथून लेफ्टला जा, तिकडून स्ट्रेट जा आणि मग राईट घे. अरे 10 मिनिटात पोहोचशील. हा मला पण ऑर्डर आली. अरे तुला खूप भूक लागली म्हणून तू ऑर्डर कॅन्सल करतोयस का? पहिला दिवस आहे ना, होतं असं, काय टेन्शन नाही. आता याला कसं सांगू, ताईच्या घरची ऑर्डर आहे ही, तिच्या घरी नाही जाऊ शकत मी. हे बघ, तुला ऑर्डर कंप्लीट करायची नसेल तर कॅन्सल कर. फार फार तर काय होईल, तुझे थोडे पैसे कट होतील. नाहीतर एक काम कर, थोडा वेळ थांब आणि मग त्यांना कॉल कर आणि असं काहीतरी प्रॉब्लेम सांगून टाक की गाडी बंद पडली, खराब झाली. ते ऑर्डर कॅन्सल करतील आणि मग परत ऑर्डर प्लेस करतील. कोणतरी जाईल दुसरं, एवढं काय. अरे पण हे असं खोटं बोलणं बरं नाही वाटत रे. आणि तसंही ते आपल्यावर डिपेंड असतात. त्यांना घाई असते म्हणूनच ते ऑनलाईन ऑर्डर प्लेस करतात ना. मग त्यांना असं ताटकळत ठेवणं बरं नाही वाटत. अरे मग एवढंच आहे तर जा ना मग. चल, मला काम आहे, भेटू नंतर, बाय. ताईच्या घरी मी असं कसं जाऊ? मी गेलो आणि ताईने दार उघडलं तर प्रॉब्लेम होईल. ताईला जर कळलं की मी नोकरी करतोय तर उगाचच वाईट वाटेल तिला. मॅडम, तुम्हाला काही हवंय का? मला सांगा, मी आणून देते तुमच्या रूम मध्ये. तुम्हाला काही खायला बनवू का? अरे वा, अजून कुकिंग करतेस तू? मला वाटलं घरातल्या सर्वंट्सनी किचन मध्ये काम करणंच बंद केलंय. मॅडम, तुम्हाला पाणी हवंय का? तुमच्या रूम मध्ये मी पाण्याची बाटली ठेवली ऑलरेडी. आणि हो, थोड्याच वेळात मुगाची खिचडी सुद्धा होईल. मी झाली की लगेच आणून देते तुम्हाला. सीमा, बाहेर जा. काय झालं मॅडम? काही प्रॉब्लेम आहे का? खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तू देवांशची बायको झालीस, तू या घरात सून म्हणून आलीस, हाच खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. मॅडम, घरातल्या नोकरांसमोर तुझी जागा दाखवून देऊ शकले असते, पण म्हटलं त्यांच्याकडून तुला थोडाफार मान मिळतोय, तोही गेला तर कसं होईल ना तुझं. मॅडम, माझं काही चुकलंय का? मला सांगा. एक नाही, खूप चुका झाल्या तुझ्याकडून. कायम माझ्या वाटेत आडवी येत राहिलीस. घराबाहेर होतीस तोपर्यंत ठीक होतं, पण आता तर तू घरातच आलीस आणि घरात येऊन माझ्यावर वरचढ होण्याचा प्रयत्न सुरू आहे तुझा. तुला असं वाटतं की हे सगळं मला कळत नाहीये? तुला काय वाटतं, माझ्याच घरात येऊन माझ्यावरच वर्चस्व गाजवशील तू? नाही, माझ्या मनात देखील असं कधी आलं नाही. उगाच नाटक करत बसू नकोस. तुला वाटत असेल देवांश सगळं तुझं ऐकेल, तू सांगतेस तसं करेल, तुझ्या तालावर नाचेल. मॅडम, असं अजिबात नाहीये. देवांशने आज मला ऑफिसला जाऊ नको असं सांगितलं, कारण त्याला माझी काळजी वाटत होती. तुझ्या सांगण्यावरून त्याने असं केलंय असं जर का तुला वाटत असेल ना, तर हा तुझा गूढ गैरसमज आहे. हे घर माझं आहे, बिझनेस माझा आहे आणि देवांश हा माझा मुलगा आहे. हे कायम लक्षात ठेवायचं बरं का. त्यामुळे माझ्याच घरात येऊन जर का माझ्यावरती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत असशील, असा काही तुझा प्लॅन असेल तर लगेच डोकं ठिकाण्यावर आणायचं. कारण या घरातली माझी जागा तू काय कोणीच घेऊ शकत नाही.
हो वंस, अहो बसलात काय तुम्ही? अहो घरात किती कामं पडली आहेत. नाही तुम्हाला काय वाटतंय तुमचा लेक आज पहिल्याच दिवशी कामाला गेलाय तो काय गबाड घेऊन येणार आहे? आणि तुमची लेक जी जहागीरदारांकडे सून म्हणून गेली आहे ती काय तिथल्या 4 मोलकरणी पाठवून देणार आहे इकडे काम करायला? चला उठा, कामं पडली आहेत भरपूर. वहिनी अगं दम लागला म्हणून बसले 2 मिनिटं. 1 2 झाली 2 मिनिटं. चला कपडे धुवून झालेत ना, भांडी घासून घ्या. चला उठा. झालं. त्या बाईचं जरा कामं नाही केली की बाराखडीत सुरू होते वंच तुमची लगेच. हे बघा आज तुमची बाजू घ्यायला कोणी येणार नाही. तुमचा भाऊ गेलाय, मुलगा नाहीये, मुलगी नाहीये, आज मीच आहे. त्यामुळे आज नाटकं चालणार नाही. उठा ओ उठा, काम आहे. बाई गरम होतंय. उफ. अरे देवा, पाडली भांडी पाडली. वाट लावणारी ही बाई माझ्या भांड्यांची. किती नुकसान करणारे कुणाच ठाऊक. एक तर यांच्या लेकीने माझ्या लेकीचं सूप ओरबाडलं आणि आता ह्या माझं नुकसान करतात. ओ वंच, माझा राग त्या भांड्यांवर काढू नका. आणि माझं जितकं नुकसान कराल तितकं भरून द्यावं लागेल, एवढं लक्षात ठेवा. हॅलो सर. अहो नाही, ती माझी गाडी बंद पडली ना म्हणून पार्सल पोचवायला उशीर होतोय. हो हो हो, मी कस्टमरच्या घरी पोचतोच आहे 10 मिनिटात. त्यांच्या घराजवळच आहे. हो 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 सर. थँक्यू सर. जिजूंनी मला इथे पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. हाय वरुण. हाय जिजू, कसे आहात तुम्ही? फाईन. तू इथे कसं काय? ते मित्र भेटणार आहे मला इकडे. ओके. कॉलेजला चाललायस का? हो कॉलेजलाच चाललोय. अरे चल मग मी ड्रॉप करतो बस. अहो नाही जिजू, राहू द्या. तुम्हाला बरीच कामं असतील, तुम्ही ऑफिसला निघाला असाल आणि माझा मित्र भेटणार आहे मला. तसंही आम्ही एकत्रच जाणार आहोत कॉलेजला. अरे इतके काही इम्पॉर्टंट काम नाही आज. आय कॅन ड्रॉप यू. चल बस. तुझा मित्र कुठे? आपण त्याला पण पिक करू. दोघांनाही सोडतो. अहो नाही, खरंच नको जिजू. एवढं काय त्यात. मी जाईन ना माझा. आणि तसंही तो भेटणार आहे ना मला. मी म्हणालो ना तुम्हाला. आय कॅन अंडरस्टँड. आमचं ओमी पण असाच. त्याचे मित्र त्याच्या बरोबर असले ना की घरच्या लोकांचा त्रासच होतो त्याला. अहो नाही, असं काही नाहीये जिजू. सी, अरे इतका सिरियस का होतोयस तू? मी गंमत करतोय.
बहुतेक भैरवी मॅडमचे औषध आले, मी घेऊन येते. अगं असू दे, तू थांब इथे, मी बघते. सगळीकडे तूच धावलं पाहिजे असं काही नाहीये. सगळ्या गोळ्या आत्याकीने बघते आणि गोळ्यांची एक्सपायरी डेट पण बघायला हवी ना. बघते. औषधं घेऊन आलायस ना, यात लिहून दिलेली सगळी औषधं आहेत ना ह्याच्यात. हो उशीर झाला तुला यायला. हो ऍक्च्युली ती 1-2 कामं होती ना अजून, म्हणून उशीर झाला. सो सॉरी. बर, किती दमलायस तू. ये बस 5 मिनिट. नाही नको, अजून बरीच काम आहेत, मी निघतो. अरे पाणी तरी घेऊन जा मग. हो खरंच नको. अरे बाळा, तुझ्या चेहऱ्यावरूनच दिसतंय की तू दमलायस आणि त्यात बाहेर किती कडाक्याचं ऊन आहे. बस, मी पाणी पाठवते, येऊन जा. मी देते. दादा, पाणी तरी पिऊन जा. दादा, बाहेर ऊन खूप आहे, पाणी पिऊन जा. दादा, पिताय ना पाणी. वरुण, तू ताई ताई तू चिडू नकोस ना. मी आता नोकरी करतो. का पण आणि कशासाठी? वरुण, मी तुला आधीच सांगितलंय ना, तुझं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय तू नोकरी करायची नाहीयेस म्हणून. का ऐकत नाहीस तू? आणि बाहेर का उभा राहिलास? चल आतमध्ये चल. ताई, माझं जे काम होतं ते मी करायला आलो होतो. मला डिलिव्हरी करायची होती, मी ती केली. आणि गेल्या वेळेला मी आलो होतो तेव्हा पाहिलं ना काय प्रॉब्लेम झाला होता. ताई, माझ्यामुळे ना तू प्रॉब्लेम मध्ये आलेली मला नाही आवडणार. आपलं बोलणं झालं होतं त्याप्रमाणे आपण बाहेर भेटत जाऊ किंवा तू ये घरी. पण मी आता निघतो, तू काळजी घे. बाय. वरुण थांब. माझा भाऊ माझ्या दारात आलाय आणि मी त्याला असंच परत पाठवू? वरुण, हे बघ, 5 मिनिटासाठी बस. चल. ताई नको. वरुण, बाहेर ऊन खूप आहे आणि असंही आता हे घर माझं सुद्धा आहे आणि माझी माणसंच माझ्या घरात यायला नाही म्हणाली तर काय उपयोग आहे मला सांग. चल आतमध्ये चल. वरुण, तुला विचारत नाहीये, सांगते. चल. बैस इथे आणि बॅग दे इकडे. आणि आता शांतपणे पाणी पी आधी.
वरून काल रात्रीच आपलं बोलणं झालं ना, मग कालच का नाही सांगितलंस की तू नोकरी करतोस म्हणून? ताई सॉरी, मला तुझ्याशी खोटं बोलायचं नव्हतं. पण अगं जर मी तुला सांगितलं असतं की मी नोकरी करतोय तर तुला राग आला असता. तू हेच म्हणाली असतीस ना की नोकरी करू नकोस. त्याच्या मागची काळजी कळतीये मला की कुठल्याही दुसऱ्या गोष्टीचा माझ्या अभ्यासावर परिणाम होऊ नये हाच हेतू आहे तुझा. मला सगळं कळतंय. पण ताई माझ्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नव्हता. ती मामी तिथे सतत आम्हाला पैशांवरनं बोलत असते. माझ्याकडनं घेतलेलं कर्ज कधी फेडणार सतत विचारत असते. तुला माहितीये ती माझी अभ्यासाची पुस्तकं रद्दीत द्यायला निघाली होती. काय? असं कसं वागू शकते मामी? तिला ना पैशांशिवाय दुसरं काही सुचतच नाही. म्हणजे तिला ना दुसरं काही महत्वाचं आहे ना असं काही वाटतच नाही. तरी मी आधी तिला सांगितलंय की तुझं कर्ज मी फेडणार आहे, पण नाही, तिला ना ऐकायचंच नसतं. आणि तिच्या कर्जापेक्षा ना मला ते कर्ज फेडण्याची घाई सगळ्यात जास्त आहे. मामीला कधी सरळ शब्दात सांगितलेलं कळलंय का ताई? मला ती सहनच होत नाही. पण काय करणार? आईला ना ती सतत टोचून बोलत असते. मला नाही आवडत ते. म्हणून मग मी नोकरी करायचा निर्णय घेतला. आणि तसंही एकट्या मामावरती सगळं बर्डन टाकणं मला योग्य वाटत नाही. ते पण आहेच रे, पण तू पण हे नोकरी करणं नाही बरोबर वाटत आहे. झेपतंय का तुला हे सगळं मला सांग? आणि चेहरा बघ कसा झालाय तुझा. तू असंही उन्हातानाचं काम करणार आहेस का? थकशील रे तू. ताई अगं पहिलाच दिवस आहे माझा, म्हणून थकवा जाणवतोय. हळूहळू होईल सवय. बरं मला सांग, तू काही खाल्लंयस की नाही? हो, मगाशी डबा खाणार होतो पण तेवढ्यात एक काम आलं म्हणून नाही खाता आलं. पण दुसऱ्या डब्यात आईने लाडू दिलेत, खाईन मी नंतर. बर तू थांब, मी आलेच. नारळवडी? हो, मस्त झाली आहे. हो ना. आणि काय योगायोगे बघ ना, आज सकाळी ना नारळवडी बनवताना मला तुझी सारखी आठवण येत होती. आणि आता नेमका तू इथे आलायस. अगं ताई तुझी विल पॉवरच इतकी स्ट्रॉंग आहे ना की मला यावंच लागलं. हो ना. खा. ताई मी ना खूप लकी आहे. मला तुझ्यासारखी प्रेमळ बहीण मिळाली आहे. आणि मी पण खूप लकी आहे की मला तुझ्यासारखा असा गोड आणि हुशार भाऊ मिळाला. बरं आता एक काम कर, तू हे संपव. मी आलेच. बरं. हे एवढेच पैसे नाही पुरवणार वरुणला.